हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या लीगल लेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपल्यापैकी बरेच जण एखादं घर, एखादं ऑफिस, एखादा गाळा भाडे तत्वावर घेत असतात. अशा वेळेस कोणती काळजी घ्यायची? चला तर मग पाहूयात की भाडे करार करत असताना कोणती काळजी घ्यायची. सर्वात प्रथम मालमत्तेची मालकी तपासा. आपण जी प्रॉपर्टी भाडेतत्वावर घेत आहोत त्याची मालकी खरोखर त्या व्यक्तीकडे आहे का? मग त्यासाठी प्रॉपर्टीचे जे टॅक्स भरलेले रिसिट्स आहेत ते किंवा मालकी हक्काचा एखादा डॉक्युमेंट चेक करणं गरजेचं आहे. तसंच दुसरं म्हणजे लेखी करार करणं आवश्यक आहे. आपण कुठलीही प्रॉपर्टी जेव्हा भाडेतत्वावर घेत आहोत तेव्हा तोंडी करार असून उपयोग नाही, तर तो करार हा लेखी स्वरूपात झाला पाहिजे, ज्यालाच आपण रेंट ॲग्रीमेंट किंवा लीज ॲग्रीमेंट असं म्हणतो, जो की स्टॅम्प पेपरवर केला जातो. तिसरं रजिस्ट्रेशन, ज्यालाच आपण नोंदणी असंही म्हणतो. जनरली 11 महिन्यांपर्यंतचे सर्व करार हे नोटरी केले तरी चालू शकतात, पण 12 महिने किंवा 12 महिन्यापेक्षा जास्तीच्या कालावधीसाठीचा जर भाडेपट्टा करार करायचा असेल तर मात्र तुम्ही तो प्रॉपरली रजिस्टर्ड करणं गरजेचं असतं, तरच तो दोन्ही पार्टींवरती कायदेशीररित्या बंधनकारक असतो. तिसरा मुद्दा, तुम्ही जे ॲडव्हान्स देणार आहात, डिपॉझिट देणार आहात किंवा मासिक भाडे देणार आहात, मेंटेनन्सची रक्कम देणार आहात, तर ती काय, किती आणि कधी द्यायची याचे सर्व उल्लेख हे तुमचे भाडेपट्टा करारामध्ये असणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा, तुम्ही मालमत्तेचा वापर कशासाठी करणार आहात? घर राहण्यासाठी घेणार आहात, व्यवसायासाठी घेणार आहात की अन्य कुठल्या कारणासाठी घेणार आहात? तो उल्लेख तुमच्या करारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. शेवटचं पण अतिशय महत्त्वाचं की दोन्ही पार्टीज जे सह्या त्यावर होणं, त्याचबरोबर त्यांची ओळखपत्र आणि साक्षीदारांच्या सह्या होणं हे भाडेपट्ट्यांच्या करारामध्ये अतिशय गरजेचं असतं. महत्त्वाचं काय आहे की भाडेपट्टा करार करत असताना फक्त ती जागाच महत्त्वाची नाही आहे, तर त्याच्याबरोबरच्या कायदेशीर बाबी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून भविष्यात होणारे त्रास आपण टाळू शकतो. सो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लीगल लेन्सला सबस्क्राईब करा. थँक्यू.